ठीक आहे. बुकलेटचे क्वेश्चन्स रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये येतील. बुकलेट सॉल्व्ह करायचं, कोणता क्वेश्चन नाही जमत तो पाहायचा, त्या व्हिडिओमध्ये जायचं, तोच क्वेश्चन पाहायचा आणि तुमचा आन्सर क्लिअर करून टाकायचा. का चुकलंय ते समजेल तुम्हाला. सो नवीन टॉपिकचं नाव द्या केमिकल इक्विलिब्रिया और इट इज केमिकल इक्विलिब्रियम. स्टार्ट करूया. नवीन चॅप्टर आहे केमिकल इक्विलिब्रियम. चॅप्टर नंबर कितवा आहे सांगते. चॅप्टर नंबर 12. चॅप्टर नंबर 12. रेडी आहात सगळे? जेव्हा पण आपण कधी चॅप्टरचं नाव लिहिलंय इन डिटेल चॅप्टरच्याच नावाला शिकायचं. केमिकल म्हणजे केमिकल रिॲक्शन्स, केमिकल म्हणजे केमिस्ट्री, केमिस्ट्री म्हणजे केमिकल रिॲक्शन्स. आणि इक्विलिब्रियम काय आहे हे समजायला लेक्चर नंबर 2 येईल. एक्झॅक्टली इक्विलिब्रियम म्हणजे काय हे तुम्हाला पार्ट 2 मध्ये समजेल. ठीक आहे. सो हेडिंग द्या केमिकल इक्विलिब्रियम. केमिकल म्हणजे केमिकल रिॲक्शन्स. मग आपण तिथूनच स्टार्ट करू. रिॲक्शन्स. रिॲक्शन्स किती टाईपच्या असतात? अकॉर्डिंग टू यू रिॲक्शन्स किती टाईपच्या असतात? 2 टाईपच्या असतात. आमोद, कोणत्या 2 टाईपच्या असतात? कोणत्या 2 टाईपच्या रिॲक्शन्स असतात? केमिकल अँड फिजिकल. सो पहिला लिहू आपण फिजिकल रिॲक्शन्स आणि दुसरं लिहूया आपण केमिकल रिॲक्शन्स. गार्गी आहे का लेक्चर मध्ये? रेज युअर हँड्स जे मला या दोघांमधला एक व्यवस्थित डिफरन्स सांगू शकतील. फिजिकल रिॲक्शन्स कोणाला म्हणायचं आणि केमिकल रिॲक्शन्स कोणाला म्हणायचं. रेज युअर हँड्स हू कॅन टेल मी द एक्झॅक्ट डिफरन्स बिटवीन दिस टू. आमोद सोडून. आमोदनी एक आन्सर दिले आता. संकर्षण, आदित्य, हर्षदा, हितेश, जिया, मनीष, सोहम, तन्वी. What are physical reactions? Reactions in which chemical formula do not change. That are visible. मग केमिकल रिॲक्शन्स दिसत नाहीत का आपल्याला? दोन्हीही दिसतात. फिजिकल रिॲक्शन्स मध्ये केमिकल फॉर्म्युला बदलत नसतो. जसं की वॉटर सॉलिड स्टेट मध्ये म्हणजे आईस कशामध्ये कन्वर्ट होतो? वॉटर लिक्विड स्टेट मध्ये. दोघांचाही फॉर्म्युला कसा आहे? सेम. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम राहतो, चेंज होत नाही, म्हणजे फिजिकल प्रोसेस झाली, मेल्टिंग झालंय फक्त. आणि केमिकल रिॲक्शन्स मध्ये केमिकल फॉर्म्युला चेंज होतो. आधी कार्बन सॉलिड स्टेट मध्ये होता, ऑक्सिजन गॅशियस स्टेट मध्ये होता. त्या दोघांना एका बीकर मध्ये मिक्स केलं आणि बनला कार्बन डायऑक्साइड गॅस. कार्बन डायऑक्साइडचा फॉर्म्युला वेगळा आहे आणि रिॲक्टंट्सचे फॉर्म्युले वेगळे आहेत. सो फॉर्म्युला बदलला की केमिकल चेंज, नाही बदलला तर फिजिकल चेंज. क्लिअर आहे सगळ्यांना? इन केमिकल एक्सचेंज ऑफ ऍटम्स ऑकर. येस, फिजिकल मध्ये ऍटम्स कुठेही जात नाहीत, जिथे आहेत तिथेच राहतात. मग परत फिजिकल रिॲक्शन्स 2 टाईपचे आहेत आणि केमिकल रिॲक्शन्स पण त्याच 2 टाईपचे आहेत. ज्या 2 टाईपच्या फिजिकल रिॲक्शन्स आहेत त्याच 2 टाईपच्या केमिकल रिॲक्शन्स आहेत. त्या कोणत्या? रिव्हर्सिबल फिजिकल रिॲक्शन्स आणि इररिव्हर्सिबल फिजिकल रिॲक्शन्स. केमिकल रिॲक्शन्स पण 2 टाईपचे आहेत, रिव्हर्सिबल केमिकल रिॲक्शन्स आणि इररिव्हर्सिबल केमिकल रिॲक्शन्स.
मग आता एक एक एक्झाम्पल द्यायचंय. आय विल स्टार्ट विथ कोणापासून? समीक्षा, तुझ्यापासून स्टार्ट करूया. समीक्षा, एक्झाम्पल सांगायचंय एक अशी कोणतीही प्रोसेस की जी रिव्हर्सिबल आहे, पुढे जाते परत मागे येते, पण ती फिजिकल पाहिजे, केमिकल नाही. सांगता येत असेल तर येस, नसेल तर नो. मग मी पुढच्या कोणाला तरी विचारेन, किंवा ज्याला येते त्याने चॅट सेक्शन मध्ये टाका. हा, फॉर्मेशन ऑफ आईस फ्रॉम वॉटर, आईस टू वॉटर अँड वाइस वर्सा. करेक्ट आहे समीक्षा. आहे बघ, आईस टू वॉटर अँड वाइस वर्सा. H2O सॉलिड हीट करा किंवा रूमच्या बाहेर ठेवा, फ्रीजच्या बाहेर ठेवा, फ्रीजच्या बाहेर ठेवा, लिक्विड बनेल, परत फ्रीज मध्ये ठेवा, सॉलिड बनेल. रिव्हर्स होऊ शकतं. फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल, वॉटरफॉल. वॉटरफॉल नाही, रिव्हर्सिबल चालू आहे ना. सेकंड एक्झाम्पल काय लिहू शकता अजून तुम्ही, जे फिजिकल प्रोसेस आहे आणि फ्रंट अँड बॅक जाऊ शकते. रेन मध्ये काय होत असतं? हा, रेनफॉल. वॉटर आधी कंडेन्स होतं, इव्हॅपोरेट होतं, वरती जातं, क्लाउड्स बनतात, परत कंडेन्स होऊन खाली पडतं. वॉटर वरती इव्हॅपोरेट होतं, क्लाउड्स बनतात, क्लाउड्स कंडेन्स होतात, पाऊस पडतो. रिव्हर्सिबल प्रोसेस आहे. तसं इररिव्हर्सिबल काय आहे? आता सांगता सांगता मी एक एक्झाम्पल सांगितलं. इररिव्हर्सिबल काय आहे? वॉटरफॉल. वॉटर हाय टू लो लेवललाच फॉल होईल, उलट नाही होणार कधी. आणि तुमच्या हातून काहीतरी तुटलं, ग्लास तुटली, आता तिला त्याच फॉर्म मध्ये जोडता नाही येणार तुम्हाला. ब्लूमिंग ऑफ फ्लावर, एकदा फूल उमललं की परत ते तुम्ही कोमजू नाही शकत त्याला. रायपनिंग ऑफ फ्रूट, एकदा फ्रूट पिकलं की तुम्ही त्याला परत कच्चं नाही बनवू शकत. आणि केमिकल रिॲक्शन एखादी लिहायची झाली तर, अशी रिॲक्शन लिहायची झाली तर, आता इररिव्हर्सिबल मध्ये बर्निंग ऑफ एनिथिंग, बट ती केमिकल रिॲक्शन होते. तुम्हाला अजून 2-3 एक्झाम्पल सांगते. नॅचरल मध्ये एक्झाम्पल्सच्या रिॲक्शन्स आपल्याला लिहिता येत नाही. बर्निंग ऑफ अ इन्स्टंट स्टिक, स्मोक ऑफ इन्स्टंट स्टिक लिहिते, कारण बर्निंग केमिकल मध्ये जाईल. बर्निंग म्हणजे रिॲक्शन विथ ऑक्सिजन ना. स्मोक ऑफ इन्सेन्स स्टिक. इन्सेन्स स्टिक म्हणजे अगरबत्ती. आता जर तुम्ही अगरबत्तीला जर कधी व्यवस्थित बघितलं असेल तर अगरबत्तीचा जो दुवा आहे तो कसा, कुठल्या डायरेक्शन मध्ये असतो रे? अशा, फ्रॉम बत्ती टू अपोजिट डायरेक्शन. जर त्याला मी तिरकी केली तरी तो वरच्याच डायरेक्शन मध्ये असणार आहे ना. जर मी तिला अशी पकडली तरी पण असाच धुवा येणार आहे ना. सो स्मोक ऑफ इन्सेन्स स्टिकचं ट्रॅव्हल, ग्रोथ ऑफ ग्रोथ ऑफ प्लांट, वी कॅन यूज फॉर लेवलिंग. चला, बस झालं एक्झाम्पल. नेक्स्ट, केमिकल मध्ये तर मी ऑलरेडी एक रिॲक्शन लिहिली आहे की जी इररिव्हर्सिबल आहे, पाठीमागे जाऊ नाही शकत. कार्बन प्लस ऑक्सिजन gives carbon dioxide. You cannot break carbon dioxide back to its original forms. अजून काय? सोडियम सॉलिड प्लस क्लोरीन गॅस मिक्स केले की NaCl सॉल्ट बनतो. NaCl सॉल्टला आता त्याच्या ओरिजिनल कंपोनंटला स्पॉन्टॅनियसली होऊ शकत नाही. मी फोर्स लावून वगैरे करू शकते, मी फोर्स लावू शकते, मागे आणू शकते, बट स्पॉन्टॅनियसली ही रिॲक्शन होत नाही, बॅकवर्ड होत नाही. तसं रिव्हर्सिबल मध्ये काय लिहू शकता? रिव्हर्सिबल मध्ये लिहा N2O4 हा एक गॅस आहे
आणि तो डिकम्पोज करतो 2 मॉलिक्युल्स ऑफ NO2 मध्ये, आणि 2 मॉलिक्युल्स ऑफ NO2 परत फ्यूज होतात आणि N2O4 देतात. रिव्हर्सिबल. सेकंड घ्या, H2+I2 हायड्रोजन गॅस आणि आयोडीन सॉल्ट HI बनवतात. किती HI? 2HI. आणि 2HI परत काय देतात तुम्हाला? H2+I2. या दोन रिॲक्शन्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, विसरायचं नाही. या चॅप्टर मध्ये आपल्याला याच रिॲक्शन शिकायच्या आहेत. सो रिॲक्शनचे टाइप क्लिअर आहेत सगळ्यांना, आणि कोणत्या रिॲक्शन्स पाठ करायचे? इक्विलिब्रियम बद्दल मी एवढंच सांगेन, इक्विलिब्रियम इज सीन इन रिव्हर्सिबल रिॲक्शन्स. सो या चॅप्टर मध्ये आपल्याला रिव्हर्सिबल केमिकल रिॲक्शन्स शिकायचे, म्हणून मी तिथे इम्पॉर्टंट मार्क केलं. या चॅप्टर मध्ये आपल्याला रिव्हर्सिबल केमिकल रिॲक्शन्सचा अभ्यास करायचा आहे, अँड हेन्स मी तिथे इम्पॉर्टंट असं मार्क केलं. ओके, याचे तुम्ही स्क्रीनशॉट बनवून PDF बनवा. स्क्रीनशॉट करा सगळ्याचे, या पेजचं स्क्रीनशॉट बनवा, PDF बनवा. एक मिनिट थांबा, मी प्रोव्हाइड करते तुम्हाला फोटोज. हे पूर्ण पेज क्लिअर आहे सगळ्यांना? ओके, जाऊया पुढे. मनीष लेक्चर मध्ये आहे का? मनीष, मनीष चॅट सेक्शन मध्ये काहीतरी मेसेज टाक. लक्ष आहे ना, का मोबाईल बाजूला ठेवलाय? आहे. संग्राम, संग्राम आहे का लेक्चर मध्ये? ओके, ओमकार समजला हा पोर्शन? नेक्स्ट, आता मी तुम्हाला जर सांगितलं की मी तुम्हाला इक्विलिब्रियम शिकवणार आहे, आणि इक्विलिब्रियम कोणत्या रिॲक्शन्स मध्ये बघायला भेटतं आपल्याला? मी इक्विलिब्रियम शिकवणार आहे, अजून इक्विलिब्रियमचा अर्थ सांगितलेला नाहीये, पण हे सांगितलंय इक्विलिब्रियम हे रिव्हर्सिबल रिॲक्शन्स मध्येच फक्त बघायला भेटतं. मग रिव्हर्सिबल रिॲक्शन्सचे इक्विलिब्रियम बघणारे आपण, पण दोन वेगवेगळ्या प्रोसेसमध्ये. फिजिकल प्रोसेस, केमिकल प्रोसेस. मी मगाशी तुम्हाला फक्त रिव्हर्सिबल काय असतं ते सांगितलं. आता सांगतेय इक्विलिब्रियम काय असतं, पण थोडस दोन वेज मध्ये एक्सप्लेन करेन. फिजिकल इक्विलिब्रियम काय असतो, आणि केमिकल रिॲक्शन्स मध्ये इक्विलिब्रियम होतं म्हणजे काय होतं. इक्विलिब्रियम इन केमिकल रिॲक्शन्स, आणि इथे लिहूया आपण इक्विलिब्रियम इन फिजिकल रिॲक्शन्स. इक्विलिब्रियम इन फिजिकल रिॲक्शन्स. MEQN, अरे नाही, इक्वेशनची आहे, बट इथे मी इक्विलिब्रियम म्हणून यूज करते. EQ लिहा, एन राहू दे, EQ लिहा. एम लिहू का? एम नाही, असू दे, समजून घ्या. इक्विलिब्रियम इन फिजिकल रिॲक्शन्स, इक्विलिब्रियम इन केमिकल रिॲक्शन्स. हा, आता फिजिकल मध्ये 3 इक्विलिब्रियम मी शिकवू शकते. इक्विलिब्रियम इन सॉलिड अँड लिक्विड. कधी ऑब्झर्व केलं का हे इक्विलिब्रियम इन सॉलिड अँड लिक्विड?
एक्झाम्पल घ्या, थर्मस फ्लास्क. सगळ्यांच्या घरी कधी ना कधी तर थर्मस फ्लास्क बघितलाच असेल. आता थर्मस फ्लास्क मध्ये तुम्हाला माहिती आहे हायली इन्सुलेशन असतं, त्याला डबल वॉल असतात. आतमध्ये एक वॉल आहे आता त्याच्या अजून एक, आणि ही वॉल असते इन्सुलेटेड. इन्सुलेटेड म्हणजे ना आतली हीट बाहेर येणार आहे, ना बाहेरची हीट आतमध्ये जाणार आहे. तुम्ही फिजिक्स मध्ये शिकला असाल किंवा पुढे जाऊन शिकाल, थर्मस फ्लास्कचं स्ट्रक्चर तुम्हाला स्टडीला आहे. सो हा थर्मस फ्लास्क आहे, त्याला ओपन करा आणि त्याच्यामध्ये आईस क्यूब्स टाका. सॉलिड म्हणजे काय टाकलं मी? आईस क्यूब. बट आईस क्यूब इन प्रेझेन्स ऑफ लिक्विड. लिक्विड म्हणजे काय? वॉटर. लिक्विड म्हणजे कोण आहे? वॉटर. समजलं काय काय ड्रॉ केलं? लेबल करू. बाहेरचा आहे थर्मस फ्लास्क, आतमध्ये हे आहे आईस, आणि हे कोण आहे? वॉटर. आता मला सांगा, जर थर्मस फ्लास्क इन्सुलेटेड आहे तर ना हीट आत ना हीट बाहेर, तर सॉलिड सॉलिड स्टेट मध्येच राहील आणि लिक्विड लिक्विड स्टेट मध्येच जाईल. जर एनर्जी चेंजेसच नाहीयेत तर तुम्ही कधीही थर्मस फ्लास्कला जाऊन उघडून बघाल किंवा हलवून बघाल तर तुम्हाला लक्षात येईल वॉटर सॉलिड स्टेट मध्ये म्हणजे आईस फॉर्म मध्ये असणारच आहे, ऍज वेल ऍज जेवढं लिक्विड वॉटर आहे तेवढं सुद्धा त्याच्यामध्ये असणार आहे. मीन्स वॉटर अँड सॉलिड आर इन इक्विलिब्रियम. आता हाच ॲरो काय सांगणार आहे? इक्विलिब्रियम. नाही होणार, नाही होणार. बाहेरून आतमध्ये हीट येणार नाही ना, आतली हीट बाहेर मध्ये जाणार आहे. हा एक्सचेंज होणार नाही यामध्ये. फ्रॉम आउट टू इन, फ्रॉम इन टू आउट, बिकॉज थर्मस इज हायली इन्सुलेटेड बॉडी. वॉटर अँड आईस मध्ये टू अ व्हेरी लॉट, हे मी खूप हायली इन्सुलेटेड स्ट्रक्चर मध्ये इक्विलिब्रियम सांगते. जर तुम्ही हे घरी केलं तर तुम्हाला इतकं इन्सुलेशन भेटणार नाही. समजलं का मी काय म्हणतेय? हायली इन्सुलेटेड कंडिशन्स मध्ये सांगतेय. वॉटर अँड आईस मधलं जे टेम्परेचर कंडिशन आहे ते पण निग्लिजिबल होणार आहे, कमी प्रमाणात होणार आहे. आणि हे जर तुम्ही एक्सपेरिमेंट घरी करायची म्हटली तर घरी तुम्ही टेम्परेचर कंडिशनला ऍडजस्ट करू शकता का? 298 चं 298च मेंटेन करू शकाल का? नाही करू शकणार. म्हणून थर्मास तितका इन्सुलेटेड नसतो जर तुम्ही ही घरी एक्सपेरिमेंट केली तर. मग हायपोथेटिकल एक्झाम्पल घेतला, हायली इन्सुलेटेड थर्मास फ्लास्क घ्या. सो हीट चेंजेस अगदी कमी असणार आहेत. हीट चेंजेस अगदी कमी असणार आहेत अँड दॅट इज वाय आईस अँड वॉटर इक्विलिब्रियम मध्ये राहतात. तेच ना ओंकार, हीट जर आतमध्ये आली तर वॉटर आईसचा वॉटर बनेल. टेम्परेचर कंडिशन्स निल आहेत, टेम्परेचर कंडिशन्स बिलकुल चेंज नाही होत आहेत. तर जो ज्या फॉर्म मध्ये तो त्याच फॉर्म मध्ये राहील अँड दिस इज इक्विलिब्रियम. जेवढे आईस क्यूब तुम्ही त्याच्यामध्ये टाकले तेवढेच आईस क्यूब त्याच्यामध्ये राहणार. हायली इन्सुलेटेड कंडिशन्स आहे. आईस आणि वॉटर मध्ये टेम्परेचर डिफरन्स आहे, बट टेम्परेचर आपण कॉन्स्टंट केलं ना. परत आईस, अरे थर्मोडायनामिक्स शिकलाय का फिजिक्स मध्ये? परवा काहीतरी बोर्डवरती लिहिलेलं ऑफलाईनच्या लेक्चर मध्ये, आयसोथर्मल, आयसोबॅरिक, ॲडियाबॅटिक, असं काहीतरी शिकलं. मग त्या कंडिशन्स आहेत त्या. थर्मस फ्लास्क 3 टाईपच्या सिस्टीम असतात. चला बेसिक पासून सांगते. थर्मोडायनामिक्सचा अभ्यास करणं म्हणजे सिस्टीमचा अभ्यास करणं. सिस्टीम म्हणजे ज्याच्यामध्ये रिॲक्शन करणार आहे ते. बीकर असेल तर बीकर असं. मग सिस्टीम 3 टाईपचे आहेत. पहिली सिस्टीम आहे ओपन, दुसरी सिस्टीम आहे क्लोज, आणि तिसरी सिस्टीम आहे आयसोलेटेड. ओपन सिस्टीमचं एक्झाम्पल, ओपन कप ऑफ टी. एक चहाचा कप घ्या आणि त्याच्यामध्ये मस्त गरम गरम चहा घ्या. आता हा जर चहा गरम आहे
आणि बाहेरून तुम्ही हात लावला तर तुम्हाला चटका बसेल का नाही बसणार? आणि चटका बसतोय तर का बसतोय? कारण बाहेर हीट ट्रान्सफर होतीये, आतली हीट बाहेर ट्रान्सफर होतीये, म्हणून हीट चेंजेस होतील. प्लस तुम्हाला याच्यातून वेपर्स बाहेर जाताना पण दिसतील. चहा गरम आहे, सो वॉटर वेपर्स बाहेर जात आहेत. आणि जर बाहेरून तुम्ही याचा वास घेतला तर तुम्हाला वास येतो ना छानपैकी चहाचा, वास येतोय म्हणा, किंवा वॉटर बाहेर चाललंय म्हणजे मॅटर बाहेर चाललंय. सॉरी, वॉटर बाहेर चाललंय म्हणजेच काय? वॉटर बाहेर चाललंय म्हणजे मॅटर बाहेर चालू आहे. सो ह्याच्यामध्ये हीट ट्रान्सफर पण होतो आणि मॅटर ट्रान्सफर पण होतो. वाफ बाहेर चाललीये, वॉटर बाहेर चाललंय. वॉटर म्हणजे मॅटर. एनिथिंग अराउंड यू दॅट यू कॅन सी, टच ऑर फील इज कॉल्ड ॲज मॅटर. सो ही आहे ओपन सिस्टीम. सिमिलरली दुसरे एक्झाम्पल घ्या कपचंच. बट आता फक्त मी हा कप काय करणार आहे, झाकून ठेवतीये. काहीतरी ट्रे, बशी वगैरे काहीतरी याच्यावरती झाकून ठेवाल. आता आतमध्ये चहा आहे, ऑलरेडी टाकलेला चहा आहे. बाहेरून हात लावला तर गरम लागेल, पण वॉटर वेपर्स बाहेर जाऊ शकणार नाहीत. म्हणजे या केसमध्ये क्लोज सिस्टीम मध्ये हीट ट्रान्सफर होते. सिस्टीम्स इन विच heat is transferred but matter do not transfer. Matter do not transfer. It is called as closed system. आणि थर्ड आहे इन्सुलेटेड सिस्टीम. इन्सुलेटेड किंवा आयसोलेटेड सिस्टीम. आयसोलेटेड सिस्टीमचं एक्झाम्पल घ्या थर्मास फ्लास्क. म्हणून मी म्हटलं की थर्मास फ्लास्कचं एक प्रॉपर स्ट्रक्चर आहे. त्याला 2 लेयर आहेत. पहिली लेयर कशाची आहे, दुसरी लेयर कशाची आहे, हे तुम्ही शिकाल त्याच्यामध्ये. तर थर्मास फ्लास्क मध्ये डबल वॉल्ड स्ट्रक्चर असतं आणि बाहेरची वॉल हायली इन्सुलेटेड आहे. हीट आतमध्ये येणार नाहीये ना, आतली हीट बाहेर जाणार आहे कुठे. हीट चेंजेस 0 म्हणजे तुमची ॲडियाबॅटिक प्रोसेस होत असते याच्यामध्ये. आणि ॲडियाबॅटिक प्रोसेस मध्ये तुम्हाला टेम्परेचर पण मी कॉन्स्टंट करून दिले. आता टेम्परेचर किती ठेवायचंय? 0 डिग्री सेल्सिअस. 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे 273 केल्विन. 273 केल्विनला ठेवल्यामुळे आईस आईसच्याच फॉर्म मध्ये राहतोय. 273 केल्विनला बाहेर दुसरी कुठली हीट आली तरी अल्टर होत नाहीये. भले तुम्ही म्हटला की मग मॅम वॉटरचं टेम्परेचर जर डिफरन्स असेल तर, भले वॉटरचं टेम्परेचर डिफरन्स आहे, पण मी टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवल्यामुळे आईस साठी टेम्परेचर किती राहिलं? 273च राहिलं. सो आईस आईस फॉर्म मध्येच राहतो, वॉटर वॉटर फॉर्म मध्येच राहिलं. याला बाहेरून हात लावा ना, तुम्हाला गार लागणार आहे ना गरम लागणार आहे, कारण वॉल आहे त्याच्यामध्ये. सो हीट इज नॉट ट्रान्सफर. आणि मॅटर तर बाहेर येणारच नाहीये. सो नो हीट ट्रान्सफर्ड, नो मॅटर ट्रान्सफर. जर असा वाला कंटेनर असेल तर इट इज कॉल्ड ॲज आयसोलेटेड. आयसोलेटेड सिस्टीम. आपण टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवल्यामुळे आईस आईसच्याच फॉर्म मध्ये राहिला, वॉटर वॉटरच्याच. कारण आता जर मी टेम्परेचर बदललं असतं तर आईस मेल्ट व्हायला चालू झालं असतं. पाणी आधी ज्या टेम्परेचरला तुम्ही टाकलंय आतमध्ये ते टेम्परेचर पाणी घेतलंय, आणि म्हणून ते टेम्परेचर आहे तोपर्यंत पाणी पाणी आहे. जर टेम्परेचर लीव्ह करून बाहेर गेलं असतं तर इक्विलिब्रियम अटेनच झाली नसती. म्हणून 2 इक्विलिब्रियम, कोणत्या 2 गोष्टी इक्विलिब्रियम मध्ये आहेत? सॉलिड आणि लिक्विड. आणि इक्विलिब्रियम मध्ये म्हणून ॲरो कसा दाखवायचा? डबल हेडेड. इक्विलिब्रियम मध्ये म्हणून ॲरो कसा दाखवायचा? डबल हेडेड. इक्विलिब्रियम पण 2 टाईपच्या असतात. क्लोज मध्ये मॅटर ट्रान्सफर होत नाही, नाही होत. मी जर हे पॅक केलं तर आतला सबस्टन्स बाहेर कसा जाणार? वॉटर वेपर इथे येणार आणि कंडेन्स होणार ना, परत कंटेनर मध्येच पडणार. पर 3 टाईपच्या सिस्टीम समजल्या: ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम, आयसोलेटेड सिस्टीम.
हा, अजून थोडा डाऊट क्लिअर होईल जेव्हा मी तुम्हाला हे सांगेन की दोन गोष्टी इक्विलिब्रियम मध्ये आहेत. तर इक्विलिब्रियम म्हणजे काय आहे नेमकं, थोडस इक्विलिब्रियमची रफ डेफिनेशन सांगते. हा कोणतरी राजू आहे. तुम्ही राजूला टाइम इक्वल्स टू 0 मिनिटला बघितलं, म्हणजे जस्ट आत्ता आत्ता या मोमेंटला राजूला बघितलं तर राजू चिंचवडमध्ये. त्याच्यानंतर तुम्ही पूर्ण एल्प्रो मॉल फिरून आला एक अर्ध्या तासाने 30 मिनिट्स नंतर, तरी पण राजू चिंचवडच्याच क्लासमध्ये. सो टाइम बदललं पण राजूची पोझिशन बदलली का? टाइम बदललं पण राजूची पोझिशन बदलली का? देयर इज नो चेंज इन पोझिशन, नो चेंज इन पोझिशन with respect to time. with respect to time, टाइम बदलतं बट राजूची पोझिशन बदलत नाही. मीन्स राजू इज इन इक्विलिब्रियम विथ इट्स सराउंडिंग. राजूची पोझिशन बदलत नाही, देअरफॉर राजू इज इन इक्विलिब्रियम विथ इट्स सराउंडिंग. आणि अशा इक्विलिब्रियमला स्टॅटिक इक्विलिब्रियम म्हणायचं, कारण राजू हल्लाच नाहीये. हलणं, एकाच जागी राहणं म्हणजे स्टॅटिक राहणं, स्टॅटिक इक्विलिब्रियम. एकाच जागी राहणं आहे त्या स्टेट मध्ये राहणं म्हणजे स्टॅटिक इक्विलिब्रियम किंवा स्टॅटिक इक्विलिब्रिया. इक्विलिब्रियम म्हणजे सिंग्युलर, इक्विलिब्रिया म्हणजे प्लुरल. इक्विलिब्रियम लिहू. हे पहिलं समजलं काय केस होती स्टॅटिक इक्विलिब्रियमची. दुसरी केस कन्सिडर करा, अजून उरलेला छोटा मोठा डाऊट क्लिअर होईल. दुसऱ्या केसमध्ये परत राजूचं एक्झाम्पल. राजूला घेतलं, राजू टाइम इक्वल्स टू 0 ला, जस्ट आत्ता राजूला जेव्हा आपण पाहतोय तेव्हा राजू कुठे, तर राजू आहे चिंचवडच्या क्लासमध्ये. तुम्ही एल्प्रो मॉल जसं फिरायला गेला, राजू पण शाहूनगरला गेला. तुम्ही जसं एल्प्रो मॉल फिरायला गेला, राजूने पोझिशन चेंज केली. राजू शाहूनगरच्या क्लासमध्ये गेला. आणि तुम्ही मागे यायच्या आत तुम्ही किती वेळात येताय, 30 मिनिटांनंतर. 30 मिनिटांनंतर जेव्हा तुम्ही परत आले ना, तेव्हा राजू त्याच्या बॅक पोझिशनला होता. परत राजू कुठे आलेला, चिंचवडला आलेला. सो तुम्ही जर जेव्हा बघताय तेव्हा तुमच्यासाठी राजूची पोझिशन बदलली आहे का? राजू शाहूनगरला येऊन गेला आहे तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही 0 मिनिटला बघितलं राजू तिथंच आहे. तुम्ही 30 मिनिटांनंतर येऊन बघितलं राजू तिथंच आहे. म्हणजे अजून सुद्धा राजूची पोझिशन आपल्यासाठी बदलली नाहीये. म्हणजे अगेन राजू इज इन इक्विलिब्रियम विथ द सराउंडिंग. बट आताच हे जे इक्विलिब्रियम आहे त्याला म्हणायचं डायनामिक इक्विलिब्रियम. आता म्हणायचं डायनामिक इक्विलिब्रियम. चेंज झाला असेल तर डायनामिक इक्विलिब्रियम, चेंज झालाच नसेल तर स्टॅटिक इक्विलिब्रियम. आणि आता जे पहिलं एक्झाम्पल घेतलं आईस अँड वॉटर, इट इज अन एक्झाम्पल ऑफ स्टॅटिक इक्विलिब्रियम. आईस आईसच राहतो, वॉटर वॉटरच राहतो. इट इज डन अंडर हाय केअर. ते तुम्ही आता घरी बसल्या बसल्या असं करू शकत नाही. हायली इन्सुलेटेड थर्मस फ्लास्क लागणार आहे तुम्हाला, हाय अॅक्युरसी लागणार आहे टेम्परेचर कंडिशन्सची, मगच ते पॉसिबल आहे. सो दोन टाइप समजले इक्विलिब्रियाचे. व्हेन पोझिशन डू नॉट चेंज विथ टाइम इट इज कॉल्ड ॲज इक्विलिब्रियम. हल्लाच नसेल तरी इक्विलिब्रियम, जाऊन परत त्याच ठिकाणी मागे आला तरी इक्विलिब्रियम. एक स्टॅटिक, दुसरं डायनामिक.
स्टॅटिक मध्ये स्टेट सेम असतो, राईट. स्टॅटिक म्हणजे स्थिर आणि डायनामिक म्हणजे चेंज. करेक्ट. स्टॅटिक म्हणजे स्थिर, डायनामिक म्हणजे चेंज. येऊ बॅक स्लाइडला. मग दुसरं एक्झाम्पल फिजिकल रिॲक्शन्स मधलं इक्विलिब्रियमचं. इक्विलिब्रियम इन सॉलिड लिक्विड झाला, आता लिक्विड अँड गॅस घेऊ, पण गॅस नाही म्हणायचं, काय म्हणायचं, वेपर. लिक्विड अँड वेपर. कोणतं एक्झाम्पल घ्यायचं, बीकर. बीकर मध्ये कोणतं लिक्विड, वॉटर. सिंपल रिॲक्शन्स आहेत तर आपण त्याच घेऊ, वॉटरला घेऊ. वॉटरला खालून मी इव्हॅपरेशन चालू केलं, मला वेपर्स बनवायचे तर मी हीट करणार, स्पिरिट लॅम्प लावला आणि आता काय व्हायला लागले, वॉटरचे वेपर्स बनायला लागले. जरा वेगळ्या कलरनी दाखवू. वॉटरचे वेपर्स बनायला लागले. जर मी कंटेनर ओपन ठेवला तर वेपर्स निघून जातील ना, उडून जातील बाहेर हवेत, आणि इक्विलिब्रियम एक्झिस्ट करेल का कधी? वेपर परत लिक्विड मध्ये येईल का जर मी असाच कंटेनर ओपन ठेवला तर? म्हणून कंटेनरला क्लोज करायचं. इक्विलिब्रियम पाहिजे असेल तर कंटेनरला क्लोज करायचं. आता काय होईल, वरती जे वॉटर गेलं, वेपर्स, ते कंटेनरच्या वॉलला थडकले आणि परत कंडेन्स झाले. तुम्ही घरी पाणी आंघोळीला तापवत असाल, आता गिझर वगैरे आले, आधी तुम्ही ह्याच्यावरती कशाला, आंघोळीलाच कशाला, आता कोविडच्या टाइम मध्ये वाफ घेण्यासाठी सुद्धा तुम्ही पाणी गरम केलं. सो तुम्हाला माहितीये वॉटर खाली परत कंडेन्स होतं, बरोबर. मग आधी काय असतं, आधी इव्हॅपरेशन फास्ट असतं. रेट ऑफ इव्हॅपरेशन इनिशियली खूप जास्त असतो. रेट ऑफ इव्हॅपरेशन इज ग्रेटर दॅन रेट ऑफ कंडेन्सेशन. कधी, इनिशियली. जस्ट तुम्ही हिटिंग चालू केलं तर इव्हॅपरेशनचा रेट जास्त असतो, कंडेन्सेशनचा रेट कमी असतो. बट आफ्टर सम टाइम, जर तुम्ही थोड्या वेळाने आला तर तुम्हाला असं दिसेल खूप सारे वेपर साचलेत आणि आता रेट ऑफ कंडेन्सेशन जास्त झालंय. एकदम जाऊन वेपर वरती साचतात 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 आणि आता त्यांना लक्षात येतं की आपल्याला जागा नाहीये. मग ते एकमेकांसोबत थडकायला चालू करतात. जसे थडकायला चालू केले, इव्हॅपरेशन पेक्षा कंडेन्सेशन फास्ट होतं. रेट ऑफ कंडेन्सेशन इज इक्वल टू रेट ऑफ इव्हॅपरेशन. खरं तर इव्हॅपरेशनचा रेट तेवढाच आहे, कंडेन्सेशन फास्ट झालं म्हणून कंडेन्सेशनचा मोर. आणि अजून थोड्या वेळानं तुम्ही ऑब्झर्व कराल तर इक्विलिब्रियम अटेंड झालं असणार आहे. रेट ऑफ इव्हॅपरेशन आणि रेट ऑफ कंडेन्सेशन इक्वल होतात. जेवढे वॉटर मॉलिक्यूल वेपर बनतायत तेवढेच वॉटर मॉलिक्यूल परत खाली कंडेन्स होत आहेत. रेट ऑफ इव्हॅपरेशन इज इक्वल टू रेट ऑफ कंडेन्सेशन. आणि जेव्हा फॉरवर्ड आणि बॅकवर्डचा रेट इक्वल होतो, वी से दॅट वॉटर इन लिक्विड स्टेट and water in vapor state, that is gaseous state, are in equilibrium with each other. मग आता माझा क्वेश्चन आहे, सेकंड एक्झाम्पल डायनामिक इक्विलिब्रियम आहे की स्टॅटिक इक्विलिब्रियम आहे? डायनामिक आहे का स्टॅटिक आहे? आपल्याला वाटताना वाटणार खाली पाणी 2 लेयर मध्ये आहे, वेपर 10 आहेत, तर हे कधीच बदलणार नाही. जेवढं पाणी तेवढंच वेपर दिसत असणार आपल्याला, कारण एक पाण्याचा मॉलिक्यूल वरती इव्हॅपरेट झाला की लगेच वरून दुसरा कोणतरी खाली कंडेन्स होत असतो. सो वॉटर ऍज वेल ऍज ड्रॉपलेट्सचं प्रमाण सेम राहतं. सो हम इट इज डायनामिक इक्विलिब्रियम. चेंज होते ना, लिक्विड वॉटर मध्ये जातोय, लिक्विड गॅस मध्ये जातोय, परत गॅस लिक्विड मध्ये होतोय, चेंज होतोय. चेंज झाला की काय म्हणणार, डायनामिक. वरचा होता स्टॅटिक, हा आहे डायनामिक. अजून एक एक्झाम्पल, लास्ट थर्ड, इथंच लिहिते या पेज वरती. थर्ड, इक्विलिब्रियम इन कोणता असेल रे लास्ट आता? एनी गेसेस? सॉलिड लिक्विड झाला, लिक्विड वेपर झाला, आता काय असणार आहे?
सॉलिड वेपर, अरे सिक्वेन्स आहे ना सरळ साधी. सॉलिड लिक्विड झाला, लिक्विड गॅस, सॉलिड लिक्विड झाला, लिक्विड वेपर झाला. आता राहिलं काय फक्त सॉलिड गॅस. आणि सॉलिड गॅसवर काय म्हणायचं? सब्लिमेशन. आदित्य, वरच्या क्वेश्चन मध्ये आईस आईसच राहतोय, आईस पाण्यामध्ये कन्वर्ट होत नाही आणि पाणी पाण्यामध्येच राहतं, पाणीचा आईस बनत नाही. थर्मस फ्लास्क मध्ये जो ज्या स्टेट मध्ये जो ज्या स्थितीत आहे तो त्याच स्थितीत राहतो. म्हणून सॉलिड सॉलिडच राहतो, गॅस गॅसच राहतो. आणि हा ॲरो काय दाखवतोय? इक्विलिब्रियम. हे डबल हेडेड ॲरोज काय दाखवतात? इक्विलिब्रियम. क्लिअर आहे आदित्य? नाव एक्झाम्पल सॉलिड अँड वेपर्स. सॉलिड अँड वेपर्स बघा, तर तुम्ही हे कधी केलं नाहीये. एक्झाम्पल, एक कोनिकल फ्लास्क घेऊया. या बॉटलमध्ये, या कोन शेप बॉटलमध्ये मी आयोडीन घेतलाय. तुम्हाला माहिती आहे आयोडीन सॉलिड आहे, लिक्विड आहे का गॅस आहे? सॉलिड आहे. आयोडीन सॉल्ट आहे, तो सॉलिड आहे आणि त्याचा कलर व्हायोलेट आहे. कलर कोणता आहे त्याचा? व्हायोलेट. सो आता तुम्हाला या मोमेंटला या फ्लास्क मध्ये व्हायोलेट कलर दिसणार. कुठे दिसणार? सॉलिड आहे तुम्ही कुठेतरी एक ठिपका असा दिसणार आहे. आणि आता हा सॉलिड डायरेक्टली गॅसमध्ये कन्वर्ट होतोय. जर तुम्ही ग्लास, ही जी ग्लासचं घेणार आहे ना ऍपॅरेटस, सगळे ग्लासचे आहेत आपल्याकडे, तर ही सगळी ग्लास व्हायोलेट 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 कलरची बनायला लागते. सगळी ग्लास कशी बनते? व्हायोलेट व्हायोलेट व्हायोलेट. बाहेरून बघितलं तर सगळा व्हायोलेट कलर इकडे तिकडे पसरला असतो. कशामुळे पसरला रे हा व्हायोलेट कलर? कारण आयोडीन सॉलिडचे वेपर्स बनायला लागले. आयोडीन सॉलिड स्टेट मध्ये आहे, पण तो कशामध्ये चाललाय? वेपर फॉर्म मध्ये चाललाय. I2 गॅशियस फॉर्म मध्ये चाललाय. सब्लिमेशन चालू झालंय. पण मी या फ्लास्कला क्लोज केलं, सो वेपर्स बाहेर जाऊ शकत नाहीत. मग बाहेर जाऊ शकत नाहीत तर नेक्स्ट काय होणार? त्यांच्यावर प्रेशर येणार आणि प्रेशर आल्यावर ते खाली परत कंडेन्स होतात आणि आयोडीन सॉलिड बनवतात. सॉलिड पण दिसत असतो तुम्हाला बीकर मध्ये आणि वेपर्स पण दिसत असतात. सो दे बोथ आर इन इक्विलिब्रियम विथ ईच अदर. दिस इक्विलिब्रियम इज स्टॅटिक की डायनामिक? सेम सेम एक्झाम्पल आहे. हो हो सोहम करेक्ट आहे. आदित्य, अरे आदित्य हॉट वॉटर टाकायचं नाही, टाकलंस तर कंडिशन चेंज होईल ना. तुला इक्विलिब्रियम ठेवायचं आहे. इक्विलिब्रियम ठेवायसाठी काय करू? म्हणून थर्मस फ्लास्क ठेवलाय ना, तर मग एवढं महाग कशाला खर्च करू? बॉटलमध्ये ठेवलं असतं. इक्विलिब्रियमचं एक्झाम्पल दाखवायचंय मला तुम्हाला, म्हणून तो थर्मस फ्लास्क घेतला मी तिथे. राईट अमोद, करेक्ट आहे. सिमिलर याच्यामध्ये अजून काय एक्झाम्पल देऊ शकता? हे कोण आहे? सॉलिडचे गॅस बनतात, गॅसचा परत सॉलिड बनतोय, म्हणजे अगेन इट इज एक्झाम्पल ऑफ डायनामिक इक्विलिब्रियम. आणि यामध्ये अजून काही एक्झाम्पल द्यायचं झालं तर कॅम्फरचं द्या. कापूर, कॅम्फर सॉलिड स्टेट मध्ये असतो. तुम्ही त्याला ओपन ठेवताय, कुठे कुठे तर कबर्ड मध्ये टाकताय. तो नॅपथॅलिन असतो, सॉरी. कॅम्फर म्हणजे तो आरतीच्या वेळी हे करताय. आता जेव्हा कॅम्फर तुम्ही तसंच ठेवला, समजा कापूरला जर असंच एका प्लेटमध्ये ठेवलं तर तो उडून जातो, कारण तो गॅशियस स्टेटमध्ये कन्वर्ट होतो. पण तेच त्याला जर क्लोज ठेवला तर तो बॅक कंडेन्सेशन करेल. सेम नॅपथॅलिनचं एक्झाम्पल आहे. सो फिजिकल रिएक्शन्स मध्ये 3 फिजिकल रिएक्शन: सॉलिड लिक्विड, लिक्विड वेपर, सॉलिड वेपर. तिन्ही क्लिअर झाले? मी एकदा स्क्रीनशॉट्स करून घेते, एक मिनिट.
हे मी कोणाला सेंड करू? तुमच्यापैकी कोण व्यवस्थित PDF बनवून ग्रुपला सेंड करेल? संकर्षण इज प्रो इन दॅट. ओके, ठीक आहे, दोघांना सेंड करते. तू पण स्क्रीनशॉट्स घेतो, सिक्वेन्स मेंटेन कर फक्त व्यवस्थित, ठीक आहे. पेज नंबर 1, पेज नंबर 2, पेज नंबर 3 अँड हे 4 आहे लास्ट. तू नाही रे अमोद, संकर्षण स्क्रीनशॉट्स घेतोय, त्याला सांगते. डन. इक्विलिब्रियम इन केमिकल रिएक्शन आजच करायचं की उद्या करायचं? 2 एक्झाम्पल्स आहेत, करायचे का आज? काय हावरे पोर आहेत, नुसतं विचारायचा अवकाश. आज करायचं, उद्या 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 उद्या. मग उद्या सगळं पाठ पाहिजे. रिॲक्शनचे टाईप, कोणती रिॲक्शन विचारली की पटकन सांगता आली पाहिजे. कोण रिव्हर्सिबल, कोण इरिव्हर्सिबल. ऑनलाईन मध्ये कसली सुट्टी उद्या? आणि सॅटर्डे लेक्चर नसेल तर नाही आजच करू. चला, इक्वेशन्स इक्विलिब्रियम इन केमिकल रिॲक्शन. संघर्षण एक काम करशील, हे पेज नंबर 1, 2 आहे ना, आणि आता जे शिकवते ते 3 कर. इथे 3 लिहितीये बघ. मी पण करतेच तसं, तुला स्क्रीनशॉट सेंड व्यवस्थित. नेक्स्ट हेडिंग होती आपली इक्विलिब्रियम इन फिजिकल झालं. तसंच कोण आहे त्या चार्ट मध्ये? इक्विलिब्रियम इन केमिकल रिॲक्शन्स. तिथे जागा नाहीये, सो न्यू पेज वरती घेतीये. अरे एकदम सोपं काम आहे बघा. एक बीकर घ्या, त्या बीकर मध्ये घ्या N2O5, N2O5, N2O4, आणि या बीकरला पहिला क्लोज करा, कारण N2O4 एक गॅस आहे, उडून जाईल, सो पहिल्यांदा याला क्लोज करा. N2O4 चा कलर काय आहे? तर इट इज कलरलेस. N2O4 चा कलर काय आहे? इट इज कलरलेस. N2O4 सेम बीकर मध्ये, आता मी इकडे काढलाय म्हणजे काही दुसरा बीकर घेतलेला नाहीये, तोच बीकर आहे. N2O4 डिकम्पोज होतो कशामध्ये? NO2 म्हणजेच 2NO2 मध्ये. हा पण गॅस आहे म्हणून बीकर क्लोज्ड आहे. एकाच बीकर मध्ये चाललंय, 2 बीकर नाहीयेत. हे क्लिअर झालं पहिलं. म्हणजे असं, या बीकरला क्लोज केलं कारण याच्यामध्ये N2O4 होता. हा N2O4 डिकम्पोज होतो 2NO2 मध्ये. सो N2O4 आणि कशामध्ये गेला तो? 2NO2 मध्ये गेला. आता परत 2NO2 एकमेकांसोबत रिॲक्ट करतात आणि परत N2O4 देतात, परत N2O4 चं फॉर्मेशन करतात. समजलं काय झालं? व्हॉट इज कंडिशन? माइल्ड हिटिंग. कंडिशन फॉर डिकम्पोजिशन माइल्ड हिटिंग, बट स्पॉन्टॅनियस प्रोसेस आहे, रूम टेम्परेचरला पण होऊन जाते. सो परत 2NO2 कशामध्ये येणार आहे? N2O4 मध्ये येणार आहे. पण आता मला कसं कळालं हे होत आहे? N2O4 जेव्हा मी बीकर मध्ये घेतला ना, तेव्हा तो कलरलेस होता, आणि हळूहळू हळू बीकर मध्ये कलर तयार व्हायला लागला. कुठला? रेडिश ब्राऊन. रेडिश ब्राऊन कलर बनला म्हणजे नायट्रोजन गॅस आला, त्याच्यामध्ये NO2 गॅस आला, आणि हा रेडिश ब्राऊन कलर डार्क 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 बनायला पाहिजे ना. पण एक टाइम नंतर तो काय व्हायला लागला? परत फेंट. परत फेंट का झाला असेल तो? कारण तो बॅक कलरलेसला चालू आहे. आता पुढे जातो, रेडिश ब्राऊन बनतो, मागे येतो फेंट बनतो, पुढे जातो, रेडिश ब्राऊन बनतो, मागे येतो फेंट बनतो. असं कंटिन्युअसली चालू असतं.
बट रेट ऑफ फॉरवर्ड जाण्याचं अँड रेट ऑफ बॅकवर्ड रिॲक्शन इज सेम. सो बीकर मध्ये तुम्हाला कलरलेस रेडिश ब्राऊन, कलरलेस रेडिश ब्राऊन, कलरलेस रेडिश ब्राऊन असे झुप झॅप कलर दिसणार नाहीत. रेट सेम असल्यामुळे एक कॉन्स्टंट कलर राहतो, फेंट रेडिश ब्राऊन कलर. डार्क नाही, फक्त फेंट कलर राहतो. समजलं? रिॲक्शन लिहिली कशी जाते? N2O4 in gaseous state decompose to give NO2 gas, तो पण किती 2 times, and they again undergo collision to give N2O4. समजलं का? आपल्याला कसं समजलं ते? स्टॅटिक नाही आदित्य, चेंज झाला ना, N2O4 NO2 मध्ये गेला आणि मग NO2 बॅक इकडे आला, तर चेंज तर झालाय. चेंज झाला तर डायनामिक, चेंज झाला असेल तर डायनामिक. स्टॅटिकचे फार एक्झाम्पल कमी आहेत, डोंट वरी. रेअर मधलं रेअर एक्झाम्पल असतं स्टॅटिक. अजून एकदा रिपीट करते, व्यवस्थित ऐका. या साईडला एक बीकर घेतला अथर्व मी, आणि त्याच्यामध्ये मी घेतलं N2O4 गॅस. गॅस उडून जाऊ नये म्हणून लगेच क्लोज केलं. N2O4 गॅस हा डिकम्पोज होतो. जर असं जरी त्याला टेम्परेचर भेटलं, कोणतं टेम्परेचर, रूम टेम्परेचर जरी भेटला, आत्ताचं जे टेम्परेचर आहे ते, तरी तो डिकम्पोज करतो, रिॲक्शन करतो, तुटतो. कशामध्ये? 2NO2 मॉलिक्युल्स. हे बघ, NO2 2 वेळा घेतलं, N2O4 बनत असणार आहे ना. आणि परत काय होतं? 2 NO2 मॉलिक्युल एकमेकांसोबत रिॲक्ट करतात, परत N2O4 बनवतात. सो ही एक रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. जेव्हा तू बीकर मध्ये N2O4 घेतलास, तेव्हा बीकर होता कलरलेस, कारण N2O4 एक कलरलेस गॅस आहे. पण जशी त्याची रिॲक्शन चालू झाली आणि त्याने 2 मॉलिक्युल्स ऑफ NO2 बनवले, NO2 चा कलर आहे रेडिश ब्राऊन, म्हणजे बीकर आता रेडिश ब्राऊन कलरचा झाला, डार्क रेडिश ब्राऊन. पण आफ्टर सम टाइम NO2 चे 2 मॉलिक्युल्स एकमेकांसोबत परत रिॲक्ट झाले आणि N2O4 दिलं, म्हणजे परत कलरलेस व्हायलाय. कलरलेस व्हायलाय म्हणजे कलर थोडासा काय झाला आता? फेंट. कलर कसा झाला आता? थोडासा फेंट. समजलं? मॅम ते गॅसचं गॅस, अरे स्टेट नाही बघायची आदित्य, स्टेट नाही बघायची. सॉलिडचा सॉलिडच राहिलाय का, लिक्विडचा लिक्विड जो आहे तोच राहिलाय का, हे बघायचं. N2O4 कंपाऊंड होता, N2O4 बदललाच नाही समज कधी, तसाच N2O4 राहिला, तर इट इज कॉल्ड ॲज स्टॅटिक. पण N2O4 NO2 मध्ये बदलला आणि परत मागे आला, तर इट इज डायनामिक. जो आहे तो, मगाशी आईस होतं म्हणून मी असं म्हणलं, आईस आहे आईसच राहिला, लिक्विड आहे लिक्विडच राहिला. म्हणजे काय, स्टेट बघायची नाही, त्याचं काय बघायचं, जो त्याची ओरिजिनल आयडेंटिटी आहे ती राहिली पाहिजे. आणि हे केमिकल रिॲक्शन चालू आहे ना, मग केमिकल रिॲक्शन मध्ये आयडेंटिटी तर बदलणारच, केमिकल रिॲक्शन मध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला तर बदलणारच. समजलं आदित्य? आता सेकंड अँड लास्ट एक्झाम्पल. हे दोनच पाठ करायला सांगितलेत बघा. पहिल्या चार्ट मध्ये मी तुम्हाला म्हटलेलं हे 2 एक्झाम्पल तुमचे 2 पाठ पाहिजेत, फर्स्ट आणि सेकंड. सेकंड मध्ये मी घेणार आहे हायड्रोजन गॅस, उलटी रिॲक्शन्स, हायड्रो आयोडिक ऍसिड HI विच इज लिक्विड. हा लिक्विड आहे, तो डिकम्पोज होणार आहे. किती घ्यायचे आहेत? 1 नाही 2 घ्यायचे. आणि ते कशामध्ये कन्वर्ट होतात? H2 गॅस प्लस I2 गॅस. रिव्हर्सिबल आहे त्यामुळे मी कसंही लिहू शकते. H2 प्लस I2 गिव्स 2HI, किंवा 2HI डिकम्पोज टू गिव्ह H2 प्लस I2. आता झालं काय, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा बीकर मध्ये HI लिक्विड घेतलं आणि त्याला क्लोज केलं, किती घेतले? 1 मोल नाही 2 मोल, तेव्हा तो कलरलेस होता, लिक्विड. बट आफ्टर सम टाइम तो डिकम्पोज व्हायला लागला, कशामध्ये? हायड्रोजन गॅस, अगेन कलरलेस, अँड I2 गॅस नाही, I2 सॉलिड लिहायला पाहिजे,
I2 सॉलिड विच इज कलर काय I2 सॉलिडचा व्हायलेट. म्हणजे बीकर आधी कलरलेस होतं, जसा I2 बनला बीकर व्हायलेट कलरचं बनलं. आधी तो कलरलेस होता, थोड्या वेळानं व्हायलेट कलर बनला. व्हायलेट कलरची इंटेन्सिटी वाढत 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 होती. आता डार्क 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 व्हायलेट बनायला पाहिजे होता. आफ्टर सम टाइम तो थोडासा फेंट 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 बनतो. रिझन काय आहे? रिॲक्शन बॅकवर्डला पण जातीये. So this is equilibrium in chemical reactions. दोन रिॲक्शन्स शिकवलं. आतापर्यंत काही डाऊट आहे का सांगा? क्लिअर आहे? लिहाला जसं मी रिप्रेझेंट केलं तसंच लिहायचं. हे फर्स्ट पेज, हे सेकंड पेज, हे थर्ड पेज. त्यानंतर सिस्टीमचे टाइप्स लिहा, ओपन क्लोज आयसोलेटेड आणि इक्विलिब्रिया दोन टाइपचे असतात. हे फिफ्थ पेज. नोटबुक्सच्या नोट्स आजच्या आज कंप्लीट करा. ठीक आहे? उद्या तुम्हाला मी कॅल्शियम कार्बोनेटची रिॲक्शन शिकवेन. इंटरेस्टिंग आहे. ट्वेल्थ स्टँडर्डचे घेते आहोत. चलो, मला एक सांगा, उमेश सरांचं फिजिक्सचं लेक्चर याच लिंक वरून असतं ना, की दुसऱ्या लिंकवर घेतात? ओके, ठीक आहे. माइट बी सरांकडे लॉग इन ऍक्सेस असेल. काय बाबा, बायोमॉलिक्युल्स मध्ये काय झालं? डाऊट आलाय का काय? हा लाईव्ह होतं क्लास 12चं बायोमॉलिक्युल्स. ओके ओके ओके, ठीक आहे. हे लाईव्ह नाही होत. हे जे आयडी आहे ना, ते पेड वालं नाहीये. चलो ठीक आहे. बाय एव्हरीवन. थँक्यू सो मच. हा, मोदी जी जाईल. बाय.